समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। अनुसूचित जमाती कल्याण समिती समोर आमदार आमशा पाडवी यांनी मांडल्या समस्या। अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रातील अनुसूचित जमाती कल्याण समितीने केली पाहणी। आमदार आमशा पाडवी यांच्या कार्यालयाला दिली भेट। महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाली असून त्यांनी अक्कलकुवा तालुक्यातील रोपवाटिका, गंगापूर, स्ट्रॉबेरी, सोलर पंप, डाब, आदिवासी वसतिगृह व एक्सप्रेस फीडर व ग्रामीण रुग्णालय मोलगी तसेच धडगाव तालुक्यातील आदिवासी सांस्कृतिक भवन धनाजे व शासकीय आश्रमशाळा मांडवी व मांडवी येथील विज्ञान केंद्र उद्घाटन यावेळी केले। पश्चात अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या कार्यालयाला भेट दिली। यावेळी आमदार आमशा पाडवी व माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांनी समितीचे अध्यक्ष आमदार दौलत दरोडा, आमदार राजू तोडसाम, आमदार हिरामन खोसकर, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार उमा खापरे आदींचे स्वागत करत आदिवासी समाजाची कुलदैवत यहामोगी मातेची फोटो मान्यवरांना भेट दिली। यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघातील विविध समस्याबाबत, त्यात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व्यवस्था, सिकल सेल, पेसा भरती अशा विविध समस्याबाबत सखोल माहिती दिली। सदर यावेळी समितीने सर्व विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व आढावा घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यासह अक्कलकुवा तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। अधिकाऱ्याने सही केली नाही, एक मरून गेला, 4 जिवंत आहे, काय चूक नाही, सगळे डॉक्युमेंट होते। हे अन्याय आदिवासीवर करत असेल तर हे योग्य नाही, म्हणून मी वरती तक्रार केली। ते ठिकाण पत्र आलं हे तुम्हाला आणि हे तुम्हाला दिलं आहे, म्हणून असं काम चुकार करणारा अधिकारी काय नाही आवडत। बाकी तक्रार या समायोजन जो आहे ते साहेब मी तक्रार केली का हा माणूस पैसे खातो, डायरेक्ट हा तक्रार केली पैसे खातो, तर त्याला बदली केली तर तो जायला पाहिजे। त्याने काय केला, या टेबलवरून बदली केली। 6 दिवसामध्ये त्याची वरिष्ठ पद त्या बेचचा तो नाही तरी वरिष्ठ पदवर बसवून वर्जट आधी परांत नाही तिथून त्याला वरिष्ठ पदवर बसवलं। सगळे ज्या पदचा तो माणूस नाही, म्हणून हे डिटेल सगळं। जय महाराष्ट्र। आज धडगाव व अक्कलकुवा तालुक्यामध्ये जे आदिवासी कमिटी आली आहे आणि त्या कमिटीमध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या दरोडा साहेब आहे ते अध्यक्ष, त्यांच्याबरोबर आमचे भोये साहेब, तसंच एक राजू तोडसाम म्हणून नागपूरकडचे आमच्या आमदार साहेब आहे आणि त्यांच्याबरोबर उमा खापरे म्हणून ते आमदार विधान परिषदचे आहे। असे 4 आमदार आणि त्यांची पूर्ण टीम आली आहे। मी कालही आम्हाला वेळ दिली होती, आदिवासी कमिटी येत आहे आणि त्या कमिटीला तुमचं काय म्हणणं आहे आणि ते तुम्ही या आणि द्या म्हणून सकाळी 9:30 वाजताचे आम्हाला वेळ दिली होती आणि त्या वेळेमध्ये मला माझ्या मतदारसंघाचा जे विषय होता ते सर्व विषय मी लेखी तक्रार मान्य कमिटीच्या अध्यक्षाला दराडे साहेबांना मी दिले आहे। त्याच्यामध्ये पाणीचा विषय आहे, पेसा भरती आहे, लेट आहे आणि रस्ते, हे जे आपले आणि आरोग्याचे जेवढे विषय आहेत ते मी डिटेल दिले आहे। त्याला लागून एक मोठा एक विषय आहे का जे सबरी घरकुल आहे ते सबरी घरकुलच्या 3 वर्षापासून मंजूर करून ठेवले आहे आणि आतापर्यंत ते धडगाव असेल, अक्कलकुवा असेल या क्षेत्रामध्ये घरकुलचे पैसे टाकले नाही, त्याच्या सुद्धा तक्रार मी केली। का केली आहे का जे आदिवासी विकास
त्यांची आम्ही मीटिंग घेतली असता नंदुरबारमध्ये. मी होतं, चांदूभाई होतं, राजेशदादा होतं, शिरीषदादा होतं. 5,000 पारखाने आमचे प्रलंबित होते. त्याच्यात ते 5,000 पारखाने ताबडतोब मंजूर करून द्या. त्यांच्या मंजुरी दिली, काय दिली, पर्यटन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे आणि म्हणून आदिवासींना ते घरापासून वंचित ठेवलं. दुसरा विषय जो महत्त्वाचा आहे, शासकीय आश्रम शाळाचे जे कर्मचारी भरती होती, त्या कर्मचारी भरतीमध्ये 256 लोक त्या ऑर्डर आली होती. त्याच्यामध्ये 5 लोकांना ऑर्डर आतापर्यंत दिली गेली नाही. त्याची टिप्पणी लिहून फक्त पर्यटन अधिकाऱ्याची सही झाली असताना, त्या सही केली असताना त्यांना नोकरी भेटणार होती. त्याच्यामध्ये एक आदिवासी मरून गेले, 4 वंचित ठेवले. ते तक्रार या राज्याचे आदिवासी विकास मंत्री त्यालाही दिलं आहे आणि या कमिटीला सुद्धा दिलं आहे. आणि त्याच्यामध्ये खास करून मी नाव उल्लेख करतो, वाणी म्हणून आहे, पर्यटनामध्ये जो वाणी म्हणून एक काम करतो आहे, त्याची तक्रार मी आदिवासी विकास मंत्रीला दिलं आणि कमिटीलाही दिलं आहे का जो अधिकारी त्याच्या मी तक्रार केली, नंतर बदली केली ना, त्याला 6व्या दिवसामध्ये जे अधिकार शासनाला आहे प्रतिनियुक्ती करायचे, ते त्यांना अधिकार नाही असताना त्याच्यावरती पोस्टिंग देऊन प्रतिनियुक्ती करून 6व्या दिवसाने इथे बसवलं आहे. त्या अधिकारी बरोबर संगमताने यांचं काय चालू आहे ते मी डिटेल लिहून दिलं आहे आणि ते सुद्धा मागणी केली की यांच्यावर कारवाई करा. कारण कमिटीला या माझ्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये, अक्कलकुवा तालुक्यामध्ये, धडगावमध्ये पेशावर भरती असेल, आरोग्य भरती असेल, या सर्व विषयाची मी लेखाजोखा तक्रार दिली. मला अध्यक्षाने सांगितलं मी हे सगळे पाटलावर आणतो आणि जेवढं माझ्याने करता येईल शासनपर्यंत पोहोचवायचे काम मी करेल आणि ज्याने काम चुकारपणा करायला असेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, असं मला स्वतः आज अध्यक्षांना भेटल्यानंतर माझ्या घरी आले आणि तिथेच आमच्या त्याच्यावर चर्चा झाली आणि मी विनंती सुद्धा केली की माझ्या मतदारसंघामध्ये जे जे आमच्या पाणी असेल, वीज असेल, लाईट असेल, त्यांच्यावर खास करून लक्ष द्या. त्यांनी हेच सांगितलं.